रायगड जिल्हाधिकारी नवाबावर मेहरबान। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुरुडच्या दिवंगत नवाब सिद्दी मोहम्मद खान यांच्या वारसांना 4500 एकर जमीन धारण करण्याची परवानगी दिली। मात्र कायद्यानुसार कृषी जमीन धारण करण्याची कमाल मर्यादा केवळ 54 एकर इतकी आहे। त्यामुळे महाराष्ट्र कृषी जमीन सीलिंग इन होल्डिंग कायदा 1970 लागू करण्यास जिल्हाधिकारी उदासीन ठरले आहेत। ही शेतजमीन पडीक अवस्थेत आहे, त्यामुळे भूमिहीनांना या जमिनी देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील ॲडव्होकेट सोनिया सूद आणि ॲडव्होकेट मंगेश घोणे यांनी केली आहे। या प्रकरणातील नवाबांच्या रेकॉर्डवर अनिवार्य मृत्यूपत्र नसतानाही मुरुडच्या तहसीलदारांनी त्यांच्या मुलांच्या नावे हजारो एकर जमिनीची बेकायदेशीरपणे नोंद केल्याचा आरोपही त्यांनी केला। रायगड जिल्ह्यात अनेक नागरिक भूमिहीन नसून त्यांना शेतीसाठी स्वतःच्या हक्काची जमीन मिळावी म्हणून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30हून अधिक भूमिहीनांनी अर्ज केला आहे। मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून दिवंगत नवाबांच्या नावावर मुरुड तालुक्यात 4500 एकर जमीन आहे। नवाबांच्या मुलांनी मालकी हक्क स्पष्ट नसताना शेकडो एकर जमीन विकली आहे। 1993 ते 1999 दरम्यान माजी नवाबांच्या मुलांनी घोषित दहशतवादी व शस्त्र तस्कर इक्बाल मिर्चीची पत्नी हजरा इक्बाल मेमन हिला जमीन विकल्याचे, तसेच 2018 मध्ये पॅलेस जवळील शेत जमीन इक्बाल मिर्चीच्या नातेवाईकांना विकल्याचे आरोपही करण्यात आले आहेत। सध्याच्या नवाबाला मुलगा नसून त्यांचे नातेवाईक अरशद जसदनवाला याला सुमारे 1000 एकर वनजमीन विकत असल्याची माहिती वकिलांनी दिली। 2015 मध्ये संसदेत जाहीर केलेल्या परदेशात बँक खाती लपवणाऱ्यांच्या यादीत अरशद जसदनवाला याचे नाव 30व्या क्रमांकावर आहे व त्याच्यावर परदेशात बँक खाती लपवल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नवाबांच्या जमिनींची विक्री थांबवून त्या शासनाकडे जमा करून भूमिहीन शेतकऱ्यांना देण्यात याव्या अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।